नमस्कार. मागील काही भागांपासून आपण नारायण धारपांच्या भयकथांचं वाचन ऐकलेलं आहे. आजपासून आपण सुरू करतोय शांत, संयमी आणि निरागस जीवनाचे दर्शन घडविणारा आणि ॲज अ मिलेनियल आपल्या सर्वांचेच बालपण समृद्ध करणारा एक लघुकथा संग्रह म्हणजेच R.K. नारायण लिखित मालगुडी डेज. बालपणीच्या आठवणींच्या कप्प्यातील एक सुखद आणि खास आठवण. स्वामी, त्याचे ते मित्र राजम, मनी, सिद्धा, राजू गाईड असे कितीतरी कॅरेक्टर्स आहेत जे आजही मनात रुंजी घालतात. चला तर मग सुरू करूया मालगुडी डेज या लघुकथा संग्रहातील काही निवडक लघुकथांचे वाचन. आणि आजची आपली पहिली लघुकथा आहे इंजिनचा वैताग. काही वर्षांपूर्वी आमच्या गावी मोठं प्रदर्शन घेऊन एक माणूस आला. तो गोष्टी वेल्हाळ माणूस हकीकत सांगू लागला. त्याच्या मालकीचा एक ग्रुप होता. जत्रा होती म्हणा ना. मौजेची दुनिया असं त्या प्रदर्शनाचं एकच नाव होतं. त्यांच्या जाहिरातीचे बॅनर्स, रंगीत लाईट्स या सगळ्यांमुळे आमचं जिमखाना मैदान झगमगलेलं असायचं. यातल्या कार्यक्रमांसाठी सगळ्या जिल्ह्यातून आलेल्या माणसांची नुसती झुंबड उडायची. एका आठवड्यात केवळ प्रवेश शुल्कापायीच त्यांनी दररोज 500 रुपये कमविलेले होते. या मौजेच्या दुनियेत अनेक प्रकारच्या गमती, जुगाराचे खेळ, प्रदर्शन यांची रेलचेल होती. पोपटाच्या खेळापासून ते मोटरसायकलच्या चित्तथरारक खेळापर्यंत कोणताही खेळ आम्हाला प्रत्येकी केवळ 2 आण्यांना बघायला मिळायचा. याशिवाय तिथलं आणखी एक आकर्षण होतं, लॉटरीचं आणि नेमबाजीचं. तिथे 1 आणा लावायचा आणि 100 रुपयापर्यंतच्या बक्षिसाची शक्यता आजमावायची. बस. त्या जत्रेतल्या एका कोपऱ्यातला तो कार्यक्रम विशेष लोकप्रिय झाला होता. इथे केवळ 8 आण्यात तुम्हाला अनेक प्रकारच्या बक्षिसांची खैरात होती. टाचण्यांच्या कुशन्सपासून ते शिलाई मशीन्स, कॅमेरा, इतकेच काय चक्क रोड रोलरसुद्धा. एका संध्याकाळी त्यांनी लॉटरीच्या सोडतीत क्रमांक 1005चे तिकीट काढले. त्याचा अर्धा भाग माझ्याकडे होता आणि मला बक्षीस लागले होते. मी निकाल पाहतो तो काय, त्यांनी माझ्या नावे चक्क रोड रोलर मंजूर केले होते. आता त्या बक्षिसांच्या यादीत त्या अजस्त्र यंत्राचा समावेश कसा काय केला होता त्यांनी, हे मला विचारू नका. ते माझ्या सांगण्याच्या पलीकडचे प्रकरण आहे. मला धक्का बसला. लोक माझ्याभोवती गोळा झाले. एखाद्या विचित्र प्राण्याला पाहावे तसे ते माझ्याकडे पाहू लागले. कुणाला रोड रोलरचे बक्षीस लागावे म्हणजे विचित्रच. 1-2 आपापसात बोलले, कुणी हसूही लागले. घरी सहजासहजी घेऊन जाण्यासारखं ते बक्षीस नव्हतं. मी त्या मालकाला विचारलं की बाबा, मला हे इंजिन घेऊन जायला मदत करशील का? त्याने नोटीस बोर्डावरच्या त्या अटींकडे माझे लक्ष वेधले. सर्व विजेत्यांनी आपापल्या बक्षिसांची वस्तू स्वतः आणि ताबडतोब घेऊन जावी. तथापि माझ्यासाठी त्यांनी थोडा अपवाद केला. हे इंजिन तिथेच जिमखाना ग्राउंडवर हे सगळं प्रदर्शन जत्रा संपेपर्यंत ठेवावे आणि त्यानंतर मी ते तिथून हलविण्याची व्यवस्था करावी. त्या मालकाला मी इंजिन ड्रायव्हरविषयी विचारले तर तो हसला आणि म्हणाला, ज्याने हे इंजिन इथे आणले त्या ड्रायव्हरला मला 100 रुपये द्यावे लागले, वर 5 रुपये भत्ता. त्याला मग मी परत पाठवले आणि ठरवून टाकले की जर का लॉटरीत हे कुणाला बक्षीस म्हणून लागले नाही तर ते मी इथेच टाकून जाणार होतो. फार वैताग आला होता बुवा मला या इंजिनमुळे. मी ते म्युन्सिपाल्टीला विकू शकणार नाही का, मी विचारले अजाणतेपणाने. आणि तो खदखदून हसला. या जत्रेचा मालक या नात्याने मला त्या म्युन्सिपाल्टीवाल्यांनी फार त्रास दिला आहे. त्यांच्यापासून मी 4 हात दूरच राहतो. माझ्या प्राप्तीबद्दल माझे मित्र आप्तेष्टांनी माझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. पण कुणालाही नेमकेपणाने ते सांगता येईना की हे इंजिन आणायचे कसे. प्रत्येकाला एवढंच वाटू लागलं की मी मोठ्या किमतीची भारीची वस्तू मला लाभलेली आहे. तू नुसतं हे भंगार म्हणून विकलेस तरी काही हजारांची मिळकत होईल तुला, माझ्या काही मित्रांनी सांगितले. जिमखाना ग्राउंडवर आता मी दररोज माझं इंजिन पाहण्यासाठी चक्कर मारू लागलो. मला आता ते फार आवडू लागलं होतं. त्या इंजिनाचे काही चकाकते पितळी भाग तर मला विशेष आवडू लागले. दररोज मी इंजिनापाशी घुटमळू लागलो, त्याला मोठ्या प्रेमाने थोपटू लागलो आणि रात्रीचे कार्यक्रम संपल्यावरच घरी परतू लागलो. मी तसा आर्थिकदृष्ट्या गरीबच होतो. मला वाटलं होतं काही का होईना आता माझ्या विवंचना कमी झाल्या. पण मी किती अडाणी होतो. माझ्या विवंचना कशा सुरू झाल्या होत्या त्याची मला खबर नव्हती. जेव्हा मी सगळी जत्रा संपली, उठून निघून गेली, तेव्हा मला म्युन्सिपाल्टीकडून एक पत्र आले, माझं रोड इंजिन सांभाळा म्हणून. दुसऱ्या दिवशी मी जाऊन पाहिले. सगळ्या रिकाम्या मैदानावर एखाद्या अनाथ मुलासारखे माझे इंजिन एकटे उभे होते.
सगळीकडे फाटलेले बॅनर्स, पोस्टर्स, रंगीत कागदांचा सडा पडलेला. तो जत्रेचा मालक हे इंजिन जिथे आहे तिथे सोडून निघून गेला होता. कुठेही सुरक्षित राहू शकणारं ते रोड रोलर. त्याचं काय करावं हे न समजल्याने मी सुद्धा ते तसंच तिथेच काही दिवस राहू दिलं. मग मला म्युन्सिपाल्टीकडून नोटीस आली. माझं हे इंजिन जिमखाना मैदानातून त्वरित हलवावं, अन्यथा त्यासाठी तुम्हाला ग्राउंडचे भाडे भरावे लागेल अशी सूचना त्यात होती. मी खोलवर विचार केला आणि मैदानाचे भाडे द्यायला तयार झालो आणि दरमहा 10 रुपयांनुसार 3 महिन्यांचे भाडे भरले. पहा साहेब, मी गरीब माणूस. मी ज्या घरात भाड्याने राहायचो त्याचे भाडेसुद्धा केवळ 4 रुपये महिना होते आणि रोड इंजिनसाठी मात्र मला 10 रुपये भाडे द्यावे लागले. किती विचित्र नाही का? माझ्या पगारातला खर्च मला आवरता घ्यावा लागला. इतकेच काय, या भाडे खर्चापोटी मला माझ्या बायकोचे 1-2 दागिने गहाण ठेवावे लागले. या भयंकर मालमत्तेचं तुम्ही काय करणार असं माझी बायको सारखं विचारू लागली आणि माझ्याकडे तर काही उत्तर नव्हतं. ते इंजिन विकण्यासाठी गावात मी सगळ्या फुटकळ विक्रेत्यांकडे फिरलो. काही जणांनी सुचविलं की कॉस्मोपॉलिटन क्लबचे सेक्रेटरी कदाचित हे रोड इंजिन विकत घेतील. मी त्यांना भेटलो आणि विचारलं तर ते हसू लागले. मी हे घेऊन काय करू? मी तुम्हाला सवलतीच्या किमतीत देईन. तुम्हाला तुमच्या टेनिस ग्राउंडला दररोज रोलिंग करण्यासाठी याची आवश्यकता असेलच की, मी असं म्हणालो. आणि त्या सेक्रेटरीला पुन्हा हसू यायच्या आधी मलाच माझ्या बोलण्यातला वेडेपणा लक्षात आला. पुन्हा कोणी मला म्युन्सिपाल्टीच्या अध्यक्षांना भेटायला सांगितले. म्युन्सिपाल्टीला सुद्धा रोड रोलरची गरज असतेच ना, ते खरेदी करतील. मनात मोठी धास्ती ठेवून मी म्युन्सिपाल्टीच्या कार्यालयात गेलो. कोटाची बटणं वगैरे व्यवस्थित लावून मी अध्यक्षांच्या चेंबरमध्ये प्रवेश केला आणि माझ्या व्यवहाराची कल्पना दिली. रोड इंजिन विक्रीसाठी फार मोठी सवलत देण्याच्या तयारीत मी होतो. त्यांच्यासमोर मी ताबडतोब एक भाषणच केले. म्युन्सिपाल्टीची कर्तव्य, या अध्यक्षांची कारकीर्द आणि त्यांची धडाडी आणि अर्थात रोड रोलर खरेदीचं त्यांच्या दृष्टीने महत्त्व. पण त्यांच्या भेटीत मला लागलीच कळून चुकलं की यांच्यापेक्षा एखाद्या लहान मुलाला रस्त्यावर खेळण्यासाठी म्हणून जर मी ते विकायला काढलं असतं तर विक्रीची अधिक शक्यता होती. आता त्या जिमखाना मैदानाचं भाडं देता देता दिवाळं वाजायची वेळ आली. मला अगदी मनातून वाटू लागलं की एखाद्या दिवशी कुणीतरी यावं, एक रकमी व्यवहारात ही पिढा घेऊन जावी आणि माझ्या सगळ्या कर्जातून, विवंचनातून माझी सुटका करावी. आता एका नव्याच संकटाची चाहूल लागली. या मैदानावर लवकरच एक पशु प्रदर्शन भरणार होतं. मला माझं इंजिन मैदानातून हलविण्यासाठी 24 तासांची मुदत देण्यात आली. प्रदर्शन एका आठवड्यात लागणार होतं, पण त्यांची माणसं येऊन इंजिनसाठी सारख्या सूचना देऊ लागली. मी निराश झालो. या रोड रोलरबद्दल काही थोडी तरी माहिती आहे असा एकही माणूस 50 मैलांच्या परिसरात नव्हता. मी जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक बसच्या ड्रायव्हरला चक्क विनवण्या केल्या, पण परिणाम झाला नाही. इतकेच काय, मी रेल्वे स्टेशन मास्टरची भेट घेतली आणि मालगाडी ड्रायव्हरकडे माझ्यासाठी शब्द टाकावा अशी विनंती केली. पण त्या रेल्वे ड्रायव्हरने स्पष्ट केले की तो वाफेच्या इंजिनाशी संबंधित आहे असं कुणाच्याही सांगण्याने भलत्याच फंदात पडणं योग्य नाही. दरम्यान म्युन्सिपाल्टीवाले मागे लागले होतेच. मी विचार केला आणि एका स्थानिक देवस्थानाच्या पुजाऱ्याची सहानुभूती मिळविण्यात यशस्वीही झालो. देवस्थानाच्या हत्तीची मदत देण्यासाठी तो कबूल झाला. रोड इंजिनला मागणं ढकलण्यासाठी मी सुद्धा 50 मजूर लावले. माझं सगळं उत्पन्न यात खलास झालं असेल याची तुम्हाला आता खात्री पटली असेलच. मजुरांना प्रत्येकी 8 आणे तर देवस्थानाच्या हत्तीसाठी मला 7 रुपये मोजावे लागले. त्याशिवाय त्या हत्तीसाठी एक वेळचा आहार द्यावा लागला. माझी योजना अशी होती की मैदानातून ते इंजिन बाहेर काढायचे आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या माझ्या मित्राच्या शेतात एक फरलांगभर आत नेऊन ठेवायचे. तिथे ते इंजिन 1-2 महिन्यांसाठी ठेवायला त्याची काहीच हरकत नव्हती आणि त्या दरम्यान मद्रासला जाऊन मी त्यासाठी गिऱ्हाईक शोधणार होतो. त्याशिवाय नोकरीतून बडतर्फ झालेला एक बस ड्रायव्हर जोसेफ, त्याने मला सांगितले की त्याला जरी रोड रोलरबद्दल काही माहिती नसली तरी स्टिअरिंग व्हील सांभाळून थोडं नियंत्रण मिळवता येईल. त्यामुळे जोसेफलाही मी मदतीला घेतले. ते एक छान असे दृश्य होते. देवस्थानाच्या हत्तीला इंजिनशी दोरखंडाने बांधण्यात आले. मागणं 50 माणसं ढकलायला उभी असलेली आणि माझा मित्र जोसेफ स्टिअरिंग सांभाळत बसलेला. मोठा जमाव भोवती जमलेला, मोठ्या उत्साहाने पाहत असलेला. इंजिनने हलायला सुरुवात केली. तो क्षण माझ्या आयुष्यातला फार मोलाचा असा क्षण होता.
जेव्हा ते इंजिन जिमखाना मैदानातून बाहेर येऊन रस्त्यावर आले तेव्हा ते विचित्र वागायला लागले. झोकांडी खायची, वाकडं तिकडं चालायचं, त्याची तरा होऊ लागली. हत्ती त्याला एका दिशेने ओढू लागला आणि तो कुठे चाललाय याची तमा न बाळगता जोसेफ स्टिअरिंग व्हील जीव खाऊन फिरवू लागला आणि ती 50 माणसं इंजिनच्या मागे कशाही तऱ्हेने झटू लागली आणि त्यांना जिकडे वाटेल तिकडे ढकलू लागली. अशा गोंधळलेल्या ओढाओढीच्या प्रयत्नांचा परिणाम असा झाला की ते रोड इंजिन सरळ धावत गेलं ते समोरच्या एका कंपाऊंड वॉलला धडकलं. कंपाऊंड वॉलच्या बऱ्याचशा भागाचा चुराच करून टाकला त्या इंजिनने. सगळ्या जमावाने मोठ्या हर्षाने आरडाओरडा केला. हत्तीला जमावाचं असं वागणं आवडलं नाही. त्याने मोठ्याने चित्कार केला. दोरखंड ओढून ते तोडून टाकले आणि त्या कंपाऊंड वॉलला धडक देऊन आणखी एक हिस्सा पाडून टाकला. 50 मजुरांनी भीतीने पळ काढला. जमावात एकच गोंधळ उडाला. कुणीतरी मला थप्पड मारली. त्या कंपाऊंड वॉलचा तो मालक होता. मग पोलिसांचा इथे प्रवेश झाला आणि त्यांनी मला ठाण्यात नेले. जेव्हा मी पोलीस ठाण्याच्या लॉकअपमधून सुटलो तेव्हा बाहेर माझी वाट पाहणाऱ्या आता उद्भवलेल्या समस्या अशा होत्या. 1. कितीतरी यार्डांची कंपाऊंड वॉल मला बांधून द्यायची होती. 2. पळून गेलेल्या मजुरांची मजुरी. खरं म्हणजे काम अर्धवट टाकून दिल्याने त्यांना मजुरी कशी देय होईल हे काही त्यांना सांगता येणार नव्हते. 3. भिंतीवर इंजिन चालवून नेल्याबद्दल जोसेफची फी. 4. भिंतीला लात मारताना हत्तीच्या गुडघ्याला जखम झाल्याबद्दल त्याच्या औषध पाण्याचा खर्च. इथे सुद्धा मी स्पष्ट केलेल्या मुद्द्याकडे मी काही हत्तीला भिंत पाडण्यासाठी ठरवलेले नव्हते. देवस्थानच्या लोकांनी दुर्लक्ष केले होते. आणि 5वी आणि शेवटी तितकीच महत्त्वाची बाब म्हणजे रोड इंजिन आता ज्या स्थितीत जिथे आहे तिथून ताबडतोब हलविण्याची मागणी. मी फार गरीब माणूस होतो साहेब. माझ्याकडे खरंच एवढी बिलं देण्याएवढी रक्कम कुठून येणार. जेव्हा मी घरी पोहोचलो तेव्हा बायकोने विचारले, जो तो मला सांगत आहे, काय झालं नेमकं. मला एक प्रकारची संधी मिळाली. माझ्या सर्व अडचणी तिला मी सविस्तर सांगितल्या. पण ते ऐकून तिला वाटले की मी आता आणखी दागिन्यांची मागणी करणार. तिला राग आवरला नाही आणि तिला माहेरी घेऊन जाण्यासाठी वडिलांना पत्र लिहायचा इरादा तिने ओरडून स्पष्ट केला. आता माझी मती कुंठित झाली. रस्त्यात कुणी भेटलं की ते माझ्याकडे पाहून हसायचे. आता मला प्रकर्षाने वाटू लागलं की आपल्या गावाकडे पळून जावं. मी माझ्या बायकोला सांगायचं ठरवलं की तू तुझ्या बाबांना पत्र टाक आणि माहेरी जा. माझी योजना काय आहे याचा मी कुणाला पत्ता लागू देणार नव्हतो. माझ्या कर्जदारांना तसंच सोडून मी एका रात्री निघूनच जाणार होतो कुठेतरी. अशा वेळी स्वामीजींच्या रूपाने एकदम अनपेक्षित असा सुखद धक्का मला बसला. आमच्या म्युन्सिपाल्टीच्या अध्यक्षांच्या आश्रयाने एका सुरेख सायंकाळी आमच्या टाउन हॉलमध्ये एक कार्यक्रम ठेवण्यात आला. सर्वांना मोफत प्रवेश असलेल्या या कार्यक्रमाला लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. मी गॅलरीत बसलो होतो. स्वामीजींच्या योगिक सामर्थ्याचे प्रयोग पाहून आम्ही दिपून गेलो होतो. काचेच्या भांड्यांचे तुकडे करून त्यांनी मोठ्या निश्चयीने चावून खाल्ले. काटेरी शय्येवर त्यांनी निजून दाखवले. सगळ्या प्रकारच्या ॲसिड्सच्या गुळण्या करून दाखविल्या, गिळूनही दाखवले. तप्त लोखंडी कांबी वाकवून दाखवली. अणकुचीदार खिळे चावून खाल्ले. हृदयाची गती थांबवून दाखवली. स्वतःला जमिनीत गाडूनही घेतले. हे सगळं पाहताना आम्ही अगदी दंग होऊन गेलो. शेवटी त्यांनी उठून सर्वांना एक प्रवचन दिले. आपल्या गुरुचा संदेश अशा पद्धतीने सांगण्याच्या त्यांच्या या उपक्रमाबद्दल सांगितले. त्यांचे हे सगळे प्रयोग फार महत्त्वाचे होते, कारण त्यातून त्यांना काहीही मिळवायचे नव्हते. मानवजातीची सेवा हेच त्यांचे खरे समाधान होते आणि सर्वात शेवटी त्यांनी आपला मास्टरपीस अशा प्रयोगाची तयारी केली. म्युन्सिपाल्टीच्या अध्यक्षांकडे वळून स्वामीजींनी विचारले, तुमच्याकडे रोड इंजिन आहे ना? मला ते माझ्या छातीवरून चालवून दाखवायचे आहे. अध्यक्ष ओशाळले आणि असं इंजिन नसल्याबद्दल त्यांना विलक्षण शरम वाटल्याचे दिसून आले. पण स्वामीजींनी आग्रह धरला, मला हे इंजिन पाहिजेच आहे. म्युन्सिपाल्टीच्या अध्यक्षांनी एक सबब पुढे केली, आमच्याकडे त्याचा ड्रायव्हर नाही. काही हरकत नाही, माझे शिष्य आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारचे इंजिन चालवायला येतं. आणि त्याचवेळी मी गॅलरीत उभं राहून आवाज दिला, त्यांना विचारू नका, मला विचारा. काही क्षणातच मी स्टेजवर होतो आणि जसा काही अग्निभक्षण करणारा मी स्वतःच आहे अशा तोऱ्यात उभा होतो. सगळ्या सभागृहातून माझ्याकडे ज्या उन्मादाने आदराने पाहिले गेले त्यामुळे मला हर्ष झाला. म्युन्सिपल अध्यक्ष जणू फिके पडले.
मी इंजिन उपलब्ध करून दिलं. त्याच्या मोबदल्यात आता ते मला वाटेल तिथे ते इंजिन पोचवून द्यायला तयार झाले. आणि जरी मी मोबदला द्यायची तयारी दर्शवली तरी मला लक्षात आलं की धर्मार्थ काम करणाऱ्यांकडे असं काही बोलणं गैरजरुरी असतं. लवकरच सगळा जमाव जिमखाना मैदानासमोरच्या कंपाऊंड वॉलपाशी आला. स्वामींचा शिष्य इंजिन चालविण्यात निष्णात होता. थोड्याच वेळात माझे रोड इंजिन वाफ सोडून मोठ्या दिमाखात तयार झाले. स्वामीजींनी 2 उशा मागवल्या, एक डोक्याजवळ तर एक पायावर ठेवून हे इंजिन त्यांच्यावरून कसं जाणार आहे याची तपशीलवार माहिती त्यांनी दिली. त्यांनी स्वतःच्या छातीवर खडूच्या खुणाही केल्या. ते याच खुणांवरून जाणार, एका इंचानेही इकडे तिकडे होणार नाही. इंजिनने आवाज काढला आणि ते निघायची वाट पाहू लागले. सगळ्या जमावाचा उत्साह आणि आनंद अचानकच मावळला. खिन्नता पसरली. काहीतरी अघटित होणार असं वाटू लागलं. स्वामी उशा घेऊन त्यावर निजले आणि त्यांनी आदेश दिला, मी जेव्हा ओम म्हणेन तेव्हा चालू कर इंजिन. त्यांनी डोळे झाकले. जमावात तणाव पसरला. मी मात्र सगळ्या प्रयोगाकडे मोठ्या उत्साहाने पाहू लागलो. शेवटी माझं रोड इंजिन आता जागेवरून हलणार होतं. याच वेळी जमावात एक पोलीस इन्स्पेक्टर घुसला. त्याच्या हातात खाकी रंगाचा लिफाफा होता. त्याने हात उंचावून स्वामीजींच्या शिष्याकडे खूण केली आणि म्हणाला, सॉरी, तुम्हाला हे काही करता येणार नाही. मॅजिस्ट्रेट साहेबांनी हे इंजिन त्यांच्या शरीरावरून चालवायला मज्जाव केला आहे. स्वामीजी उठले. सगळीकडे गोंधळ गडबड होऊ लागली. स्वामीजी रागात ओरडले, मी आजवर 100 ठिकाणी असे प्रयोग केले आहेत. कुणीही मला असं विचारलं नाही. मला जे आवडतं ते करण्यापासून मला कुणीही थांबवू शकत नाही. देशातल्या नागरिकांना योग सामर्थ्य काय असतं ते दाखविण्याचे माझ्या गुरूंचे आदेश आहेत आणि तुम्ही कोण मला विचारणारे? पण मॅजिस्ट्रेट विचारू शकतो, पोलीस इन्स्पेक्टर म्हणाला आणि त्याने ऑर्डर दाखवली. अशा तऱ्हेने कामात व्यत्यय आणण्याचा तुम्हाला आणि त्यांना काय अधिकार आहे? मला ते काही माहीत नाही. ही ऑर्डर आहे. त्यांनी तुम्हाला काहीही करण्याची मुभा दिलेली आहे. फक्त पोटॅशियम सायनाईड खाणं आणि हे इंजिन छातीवरून चालवायचं या 2 कृतींचा अपवाद आहे. या न्यायालयीन कार्यक्षेत्राबाहेर जाऊन मात्र तुम्ही काहीही करू शकता. ही शापित भूमी सोडून मी आत्ताच निघून जात आहे, स्वामीजी मोठ्या क्रोधाने म्हणाले आणि आपल्या शिष्याला घेऊन ते निघाले सुद्धा. मी पटकन त्या शिष्याचे दंड धरले आणि म्हणालो, तुम्ही ते चालू केलंच आहे तर त्या शेतापर्यंत घेऊन चला ना आता, मग तुम्ही जा. त्याने माझ्याकडे तीव्र कटाक्ष टाकून माझे हात झटकले. माझे गुरु एवढे नाराज झालेले असताना हे इंजिन चालवावं असं म्हणायची हिंमतच कशी करू शकता? तो पुटपुटला. तो निघून गेला. त्यांच्या छातीशिवाय तुम्हाला ते चालवताही येत नसेल. मी पण पुटपुटलो. आता हे रोड इंजिन आणि त्या निमित्ताने आलेल्या सगळ्या अडचणी अशाच इथेच टाकून 1-2 दिवसात हे गाव सोडून जाण्याची मी तयारी केली. तथापि निसर्गच आता एकदम अनपेक्षित अशा तऱ्हेने माझ्या मदतीला धावून आला. उत्तर भारतात आलेल्या त्या प्रलयंकारी भूकंपाबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. त्याचा परिणाम आमच्याही गावावर झाला. त्या रात्री आम्ही आमच्या अंथरुणावरून चक्क फेकले गेलो. दारे खिडक्या खडखडू लागल्या. दुसऱ्या दिवशी माझ्या रोड इंजिनकडे अखेरचं पाहून घ्यावं म्हणून मी गावात चक्कर मारली आणि माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. माझे रोड इंजिन जागेवर नव्हते. मी मोठ्याने आरडाओरडा केला. लोकांनी शोधाशोध केली. जवळच्याच एका पडीक विहिरीत हे रोड इंजिन पडलेले दिसले. आता या नवीन संकटातून मला वाचव अशी प्रार्थना मी देवाला करू लागलो. पण त्या घराचा मालक काय घडले ते पाहायला जेव्हा आला तेव्हा खुश होऊन गेला. हसत हसत त्याने माझे आभार मानले. वाह, तुम्ही माझं मोठं काम केलं बुवा. अत्यंत गलिच्छ सांडपाण्याने भरलेली माझी ही विहीर होती. म्युन्सिपाल्टी मला दर आठवड्याला नोटिसा पाठवित होती ती बुजवून टाका म्हणून. विहीर बुजवण्याच्या खर्चाने मला धास्ती बसली होती. पण तुमचं हे इंजिन बाटलीला बूच बसावं तसं गच्च बसून गेलं बघा या विहिरीला. वा, आता हे असंच राहू द्या. पण आता पण नको काही नको. मी तुमच्या विरुद्ध केलेल्या सगळ्या तक्रारी आणि आरोप मागे घेतो. ती पडलेली कंपाऊंड वॉल मी बांधून टाकतो. पण ते इंजिन राहू द्या बुवा तिथंच. ते झालंच म्हणा, पण असं म्हणून त्या इंजिनमुळे झालेल्या माझ्या इतर खर्चाचा तपशील मी सांगितला. त्यांनी तो सगळा खर्च द्यायचा कबूल केला. काही महिन्यांनी मी जेव्हा त्या रस्त्याने गेलो तेव्हा मी चोरट्या नजरेने त्या भिंतीवरून पाहिले. विहिरीचे तोंड सिमेंटने व्यवस्थित बंद करून टाकले होते. सुटकेच्या भावनेने मला उचंबळून आले. धन्यवाद.